हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे आपला सोमवार. तर सोमवार म्हटलं की आपलं घरचं साधंसुधं सात्विक जेवण असायला हवं. तर मी आज इथं बनवणार आहे वरण, पोळी आणि मेथीची भाजी. तर इथं मी आता कुकर लावून घेतलेला आहे आणि समोरची तयारी चालू आहे. तर इथं आता मी पीठ मळून घेत आहे. पीठ मिळवल्यानंतर आपल्याला हे 10 मिनटं असंच भिजून ठेवायचं आहे. आता इथं मी आपली मेथीची भाजी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे. मेथीची भाजी अशी जास्त मसाले न घालता फार कमी प्रमाणात मसाले घालून आपल्याला छानपैकी अशी मेथीची भाजी बनवून घ्यायची आहे. मेथीची भाजी आपल्याला ही आरोग्यासाठी पण चांगली आहे आणि आपल्या रोजच्या जेवणात असायला पण पाहिजे. मेथीची भाजी पचनासाठी पण खूप चांगल्या प्रमाणात आहे. त्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन असे काही घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरासाठी चांगले पोषक द्रव्ये देऊन जातात. इथं मी आता आपल्या गरम गरम पोळी करायला घेतलेली आहे. सोमवार म्हटलं की आपलं घरचं साधंसुधं सात्विक आणि पौष्टिक जेवण असायलाच हवं. तर त्यामुळं मी इथं गरमागरम छान असं पोळी तयार करून घेतलेली आहे. आपलं आता वरण बनवायचं, साधं वरण आपल्याला पाहिजे. तर जास्त मसाले न घालता एकदम साध्या पद्धतीनं कमी प्रमाणात मसाले घालून अगदी छान असं आपल्याला गरमागरम वरण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासे अद्रक आणि थोडासा मसाला घालून, लसूण घालून छानपैकी अशी साध्या वरणाला आपण फोडणी घालायची. जास्त प्रमाणात मसाले न घालता आपलं घरचं साधंसुधं छानपैकी असं जेवण बनवायला घ्यायचं. इथं आपण वरण बनवल्यानंतर छानपैकी वरण, पोळी आणि आपली गरमागरम मेथीची भाजी बनवून तयार होती. तुम्हाला माझे व्हिडिओ असेच रेसिपीचे नक्की आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथं आपली छानपैकी असं वरण उकळी आलेलं आहे आपल्या इथं वरणाला आणि इथं मेथीची भाजी, पोळी आणि वरण घेतलेलं आहे. माझ्या हे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब